नमस्कार मित्रांनो. आजची जी मी कविता लिहिली ना, ती थोडी वेगळी आहे. माझी आशा आहे की ती तुम्हाला नक्की आवडेल. तर ऐकवतो तुम्हाला. किती सहज निघून जातात ना माणसं. जसा पावसाचा एक थेंब पानावर थांबतो क्षणभर आणि पुढच्या वाऱ्याबरोबर निघून जातो. तसंच काहीसं सुरुवातीला सोबतीला शपथ घेणारे वाटेच्या पहिल्याच वळणावर स्वतःची दिशा निवडून जातात. मग उरतो एक रस्ता, एक सावली आणि स्वतःच्या पावलांचा आवाज. त्या आवाजालाच मित्र म्हणून चालायचं असतं. आता मला हात धरून चालवणारा कोणी नको. कारण पडताना ज्यांनी हात सोडले ना, त्यांनीच मला स्वतःच्या जखमांवर उभं राहायला शिकवलंय. आज मला हात धरून चालवणारा कोणी नको, कारण पडताना ज्यांनी हात सोडले, त्यांनीच मला स्वतःच्या जखमांवर उभं राहायला शिकवलंय. रात्रभर मी माझ्या शांततेशी बोलत असतो. रात्रभर मी माझ्या शांततेशी बोलत असतो. ती कधी प्रश्न विचारत नाही, ना कधी सांत्वन करीत नाही. फक्त ऐकत राहते. माणसांपेक्षा शांतता जास्त विश्वासू असते. आता मी कोणाला दोष देत नाही. नदीला समुद्र गाठायचा असेल, तर तिला डोंगराची साथ लागत नाही. आता मी कोणाला दोष देत नाही. नदीला समुद्र गाठायचा असेल तर तिला डोंगराची साथ लागत नाही. तिला फक्त वाहत राहावं लागतं. माझ्या वाटेवर फुलं कमी, काटे जास्त आहेत. माझ्या वाटेवर फुलं कमी, काटे जास्त आहेत. पण मला भीती काट्यांची नाही, भीती आहे त्या दिवसाची, ज्या दिवशी स्वप्नांवरचा माझा विश्वास मरून जाईल. म्हणून आजही चालतोय. कोणी सोबत नाही म्हणून नाही, तर अजूनही क्षितिजावर माझं नाव लिहायचं बाकी आहे म्हणून. कारण शिखरावर पोचणारा प्रत्येक माणूस एखाद्या क्षणी पूर्णपणे एकटाच असतो. पण मी एकटा नाही. माझ्या जखमा माझ्या सोबत आहेत. प्रत्येक जखम माझ्या जिवंत असल्याचा पुरावा आहे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा गर्दीची नावं कोणीही विचारणार नाही. जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा गर्दीची नावं कोणीही विचारणार नाही. लोक एवढंच विचारतील, तो एकटा माणूस कोण होता, जो सगळ्यांविरुद्ध उभा राहिला होता? तो एकटा माणूस कोण होता, जो सगळ्यांविरुद्ध उभा राहिला होता?